पेण तालुक्यातील तांबडी गावातील 9 वर्षाच्या खुशबू नामदेव ठाकरे या चौथीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पदरित्या चुकीची औषधे मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे। त्या घटनेला आज 1 महिना पूर्ण झाला असून या 1 महिन्याच्या कालावधीत शासकीय आश्रमशाळा आणि आरोग्य विभाग यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई शासनाने केली नाही। दरम्यान शासनाचे घटक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून 1 महिन्यानंतर देखील संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी खुशबूच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली असून पुढे पेण पोलीस ठाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहेत की नाही असा प्रश्न स्वयंसेवी संस्था यांच्याकडून उपस्थित केला गेला आहे। बोरगाव ग्रामपंचायत मधील तांबडी येथील खुशबू नामदेव ठाकरे हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले। मात्र सुदृढ असलेल्या खुशबूला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले आणि कुष्ठरोगावरील औषधे दिली गेल्यावर त्या औषधांचे साईड इफेक्ट्स खुशबूच्या अंगावर दिसू लागले। 18 डिसेंबर रोजी कुष्ठरोगावरील औषधे देण्यास सुरुवात झाली आणि काही दिवसातच ताप येणे, अंगावर फोड येणे, अंग सुजणे आदी प्रकार दिसू लागले। नंतर 22 जानेवारी रोजी खुशबूचा मृत्यू झाला। त्यानंतर आठवडाभर या प्रकरणाची नोंद जाहीर कुठेही झाली नव्हती। मात्र प्रसार माध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढले आणि खुशबू मृत्यू प्रकरणाला वाचा फुटली। त्यानंतर पेण पोलीस ठाण्यात वरवणे शासकीय आश्रमशाळेत खुशबू नामदेव ठाकरे या 9 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे। जानेवारी 2025 मध्ये दाखल झालेल्या या आकस्मिक मृत्यू प्रकरणी पोलिसांनी जबाब घेतला। मात्र त्याबद्दलचा गुन्हा दाखल व्हायला 1 महिन्याचा कालावधी लागला आहे। दुसरीकडे खुशबूला कुष्ठरोगी ठरवल्यावर आरोग्य विभागाने तिची बायोप्सी करण्याची गरज आरोग्य विभागाला का भासली नाही असा प्रश्न संतोष ठाकूर यांनी उपस्थित केला आहे। श्री जैतू स्वरूपार्थी आदिवासी जनजागृती सामाजिक विकास संघटना रायगड ज्या प्रकल्प पेण या कार्यालयाअंतर्गत येणारी वरवणे आश्रम शाळेमध्ये खुशबू नावाच्या विद्यार्थिनीचा 4थीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीचा नाहक बळी गेला। चुकीचा औषध उपचार केल्यामुळे तिचा बळी घेतला आहे। आम्ही शासनाला पत्र देऊन आज 1 महिना होत आला आहे, परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारावर कारवाई केली नाही। या महिन्याअखेर जर त्यांनी संबंधित खुशबू मृत्यू प्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही प्रकल्प पेण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। तसेच जिल्हा अधिकाऱ्यासमोर रायगड येथे या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। तरी खुशबूला तात्काळ न्याय द्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती।